हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनवरचा पहिला क्वेश्चन बघणार आहोत, पण त्याच्या पहिले आपण यू आणि व्ही हे दोन गोष्टी इंटिग्रेशनमधल्या बाय पार्ट्समध्ये कशा ठरवायच्या हे खूप महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी आपल्याकडे एक रूल आहे, त्या रूलचं नाव आहे लाईट रूल। तो लाईट रूल काय आहे तो अगोदर बघणार आहोत, त्यानंतर क्वेश्चनकडे वळणार आहोत। पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिजिट जरूर करा। तर लाईट रूलमध्ये एल स्टँड्स फॉर काय असतो आपला लॉगॅरिथमिक फंक्शन, आय स्टँड्स फॉर इन्व्हर्स फंक्शन, ए स्टँड्स फॉर अल्जेब्रिक फंक्शन, टी स्टँड्स फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि नंतर राहिला ई म्हणजे आपला एक्सपोनेन्शियल फंक्शन असतो। हे आपण कसं ठरवतो यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघा। तर आता आपण पहिला क्वेश्चन बघत आहोत, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स ई रेस टू एक्स डी एक्स। आता इथं आपल्याला इव्हॅल्युएट फंक्शन दिलेलं आहे। सर्वात पहिले हे बाय पार्ट्सच फंक्शन आहे, कसं ठरवणार तर बघा, दोन फंक्शन दिले किंवा बाय पार्ट्सच क्वेश्चन आहे, कसं ठरवणार तर इथं दोन फंक्शन आहे एक्स आणि ई रेस टू एक्स, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे। मल्टिप्लिकेशन आल्यानंतर इंटिग्रेशनमध्ये आपण बाय पार्ट्सने क्वेश्चन सॉल्व्ह करतो। सर्वात पहिली टर्म आपली आय इक्वल्स टू दिलेलं फंक्शन दिलेलं क्वेश्चन ॲझ्युम करून घ्यायचा। आता याच्यामध्ये आपल्याला यू आणि व्ही ठरवायचं, हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला काय ठरवायचं असतो, यू फॉर्म्युलामध्ये आपल्याला वापरायचा आहे, काय यू आणि व्हीच्या फॉर्ममध्ये आपला फॉर्म्युला आहे, तो कसा ठरवायचा बघा। इथे दोन फंक्शन आहे, पहिलं फंक्शन आहे एक्स आणि ई रेस टू एक्स। एक्स इज अन अल्जेब्रिक फंक्शन, एक्स काय आपलं अल्जेब्रिक फंक्शन, ई रेस टू एक्स काय आपलं एक्सपोनेन्शियल फंक्शन। इथे मी लिहिले मग आपला लाईट रूलमध्ये आता कसं ठरवायचं बघा। अगोदर काय अल्जेब्रिक ए अगोदर आहे, अल्जेब्रिक फंक्शन ए अगोदर आहे अल्जेब्रिक फंक्शनचा, आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ई लास्ट आहे, म्हणून आपला यू काय झाला एक्स झाला। अगोदर अल्जेब्रिक फंक्शन आहे, अल्जेब्रिक फंक्शन काय इथं एक्स, म्हणून यू काय झाला आपला एक्स झाला, आणि उरलं काय ई रेस टू एक्स, तो काय झाला आपला व्ही झाला। अशा प्रकारे आपण ठरवतो। त्यानंतर आता काय करणार आहे आपण, फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकणार आहे। तर फॉर्म्युला कोणता आहे आपला, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं आपलं फॉर्म्युला काय। हा फॉर्म्युला आपल्याला पाठच करावा लागेल, नाही लक्षात ठेवावं लागेल। फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू फक्त टाकायची आणि सॉल्व्ह करायचं असतं। तर मी आता फॉर्म्युला दिला आहे तुमच्यासमोर। फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, काय फॉर्म्युला आपलं बघा, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इक्वल्स टू, हा या साईडचा आपला क्वेश्चन असतो, या साईडचा आपलं ॲन्सर असतो। आता क्वेश्चन आपल्याला म्हणजे काय बाय पार्ट्सने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, आणि इकडे याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू टाकणार आहे, काय यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट इंटिग्रेशन व्ही डी एक्स डी बाय डी एक्स यू डी एक्स, या प्रकारचं आपलं ॲन्सर आहे। त्याच्यामध्ये आपल्याला फक्त आता व्हॅल्यू टाकायचं आहे। यूच्या जागी मी काय टाकणार आहे, यूच्या जागी एक्स टाकणार आहे। आपण आता ठरवलं यू म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, आणि व्हीच्या जागी काय पुट करणार आहे, ई रेस टू एक्स। अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युलामध्ये जिथं जिथं यू व्ही आलेलं आहे तिथं मी व्हॅल्यू पुट करत गेलो। बघा इथं नीट बघा, व्हॅल्यू मी काय केलं आहे पुट केलं आहे। पुट केल्यानंतर आता फक्त आपल्याला जिथं जिथं इंटिग्रेशनचं साईन आहे तिथं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, जिथं डेरिव्हेटिव्ह आहे तिथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे। पूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तिथं बघा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल। त्यानंतर आता काय करायचं बघा, हा जो एक्स आहे